नवरात्री उत्सवानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचं वाटप सुरू. पाहूया सविस्तर अपडेट. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे. चला तर या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, नुकत्याच काही दिवसापूर्वी तुमच्या खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा केले आहेत. आणि हे पैसे जमा होण्याच्या अगोदर राज्य सरकारने जाहीर केले होते की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच आम्ही बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा करणार असून त्या प्रकारे सध्या राज्य सरकारने कारवाई सुरू केली आहे. आणि आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. कारण की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल आणि यानंतर लगेचच देशातील सर्वात मोठा असलेला सण म्हणजे दिवाळी असल्यामुळे दिवाळीच्या अगोदर बहिणींच्या खात्यात ओळणी म्हणून आणखी 1,500 रुपये जमा करण्यात येत आहेत. आणि मित्रांनो, साधारण पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. याची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती मॅडम तटकरे यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं आहे. तर मग आज राज्यातील तब्बल 7 जिल्ह्यांमध्ये 1,500 रुपये जमा झाले असून पुढे पाहूयात आपण कोणत्या 7 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झाले. मित्रांनो, यामध्ये आम्हाला कळलेल्या माहितीनुसार रायगड, बुलढाणा, लातूर, यवतमाळ, बीड, परभणी, सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांमधील बहिणीने आम्हाला आत्तापर्यंत मेसेज करून कळवलं की त्यांच्या खात्यावरती 1,500 रुपयांची रक्कम जमा झाली आहे. आणि त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपवरती शेअर केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. तसेच यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारण केवळ या 3 बँकेच्या खात्यावरती आज पैसे जमा झाले असून यामधील सर्वात पहिली बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक, त्यानंतर 2 नंबरची बँक आहे SBI आणि शेवटची आणि 3 नंबरची बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. या 3 बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याची बाब उघडीस आली असून साधारण 7 जिल्ह्यातील 3 बँकेच्या खातेधारक महिलांच्या खात्यावरती आज पुन्हा 1,500 रुपये जमा झाल्याचं आपल्याला कळलं आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे वितरण करण्याची DBT प्रक्रिया असल्यामुळे हे पैसे जमा होण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात तुमच्या देखील खात्यात हे पैसे जमा होऊन जातील. आणि तुमच्या खात्यात हे पैसे जमा झाले की लगेचच आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून किती तारखेला, किती वाजता आणि किती रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला याची अगदी थोडक्यात माहिती आपल्याला कळवायची आहे. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला देखील लाईक करून ठेवायचं आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत.